धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा भासे जना भूवरी भासे जना भूवरी दीक्षा देऊनी जो जगतिया दीक्षा देऊनी जो जगतिया बद्धास हो उद्धरी बद्धास हो उद्धरी वाणीने वदता भागवती कथा वाणीने वदता भागवती कथा व्यासा प्रती भासला व्यासा प्रती भासला तो हा गुरु श्री जनार्दन असा तो हा गुरु श्री जनार्दन असा पाटांगणी शोभला पाटांगणी शोभला. सद्गुरुनाथ महाराज की जय. हरे नमः. आज आनंदाची गोष्ट म्हणजे आमचे गुरु मोक्षगुरु आणि माझे वडील जनार्दन बुवा यांची जन्मशताब्दी आहे. त्यांचा जन्म 1921ला नवरात्रातील षष्ठीमध्ये झाला. शुक्ल पक्षातील षष्ठीमध्ये झाला. त्यामुळे आज ही षष्ठी तिथी आहे आणि ही जन्मशताब्दीचं वर्ष त्यांचं आहे. या दृष्टीने त्यांना पुन्हा एकदा मी सर्वांच्या वतीने वंदन करतो. मीही वंदन करतो आणि ही भागवत कथा त्यांच्याकडून जी मी ऐकली तीच आपणा समोर सादर करतो. हरे नमः. श्री शुकोवाच यतिर्ययाति संयातिर यतिर्वियति कृती षडिमे नहुषस्यासन इंद्रियाणी व देहिनः. भगवान वेदव्यास वर्णन करून सांगू लागले आणि शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतात. याप्रमाणे या भागवत ग्रंथाच्या नवमस्कंधामध्ये चंद्रवंशाला या ठिकाणी प्रारंभ केलेला आहे आणि या चंद्रवंशामध्ये कोण कोण राजे झाले, त्यांनी काय काय कार्य केलं या संबंधीचं विवरण हे करतायत. शुकाचार्य म्हणतात, हे परीक्षिते, यतिर्ययाति संयातिर यतिर्वियति ते कृती षडिमे नहुषस्यानींद्रियाणी व देहिनः. ज्याप्रमाणे देहाला अनेक इंद्रिय असतात, प्रामुख्याने या ठिकाणी षडिमे असं म्हटलंय, जे दिसणारी इंद्रिय आहेत, पंच कर्मेंद्रिय ज्याप्रमाणे आहेत आणि त्याला चालक असणारं मन हे ज्याप्रमाणे आहे तसे हे देहाला असलेल्या इंद्रियाप्रमाणे या ठिकाणी नहुषाला हे 6 मुलं झाली. हा नहुष कोण तर इला म्हणजे स्त्री रूपातील सुद्युम्न आणि बुध यांच्यापासून पुरुरवा हा पुत्र झाला. याचं कथानक आपण पाहिलं. या पुरुरवाला आयु आणि नहुष हे पुत्र होते. या पुरुरवाचे जे पुत्र आहेत त्याचं विवरण या ठिकाणी केलेलं आहे की पुरुरवाचे आयु, नहुष, क्षत्रवृद्ध, रजी, अनेना असे 5 पुत्र होते. त्याच्या क्षत्रवृद्ध पुत्रापासून सोहोत्र झाला. त्यांना 3 मुलं झाले, काश्य, कुश आणि गृत्समद. हा गृत्समद याच्यापासून शुनक झाला आणि शुनकापासून शौनक झाला. जे आपण शौनकाधिक असा जो शब्द वापरतो, सूत शौनकाधिकाला सांगू लागले. हा जो शौनक आहे तो शुनकाचा पुत्र आहे, अर्थात गृत्समदाचा पौत्र आहे आणि तो ऋग्वेद जाणण्यामध्ये श्रेष्ठ होता. या काश्याचा काशी झाला, त्याचा राष्ट्र झाला, त्याचा दीर्घतमा झाला, दीर्घतमाचा धन्वंतरी झाला, जो आयुर्वेद प्रचारक झाला, त्याचा केतुमान, त्याचा भीमरथ, त्याचा द्युमान तन म्हणजे प्रतर्दन, त्यानंतर त्याचा शत्रुजितापासून ऋतध्वज, त्याचा कुवलयाश्व, कुवलयाश्वाचा अलर्क इत्यादी 5 मुलं. अलर्काने 60,000 वर्ष राज्य केलं असं विवरण करण्यात आलेलं आहे. अलर्क यांची संतती सुनीत, सुकेतन, धर्मकेतू, त्याचा सत्यकेतू, त्याचा दृष्टिकेतू, त्याचा सुकुमार, त्याचा भीतिहोत्र, भीतिहोत्राचा भर्ग आणि भर्गाचा भार्गभूमी. आता रंभाचं विवरण करतायत. रंभापासून रंभस, गंभीर, त्याचप्रमाणे अक्रिय. त्यानंतर अनेन नावाचा जो पुत्र या पुरुरव्याचा होता, त्या अनेनापासून शुद्ध, शुची, त्रिकुट इत्यादी. रजी हा जो पुत्र होता त्याचे 500 पुत्र झाले.
रजी पुत्र मात्र इंद्राचं राज्य त्याने हरण केलं आणि हवीरभाग स्वतः घेऊ लागला, म्हणून इंद्राने त्याला ठार मारलं. त्यानंतर क्षत्रवृद्ध झाला, त्याचा सुहोत्र झाला, सुहोत्राचा कुश झाला, कुशाचा प्रति त्याचा संजय, त्याचा जय, जयाचा कृत, त्याचा हर्यवत, त्याचा सहदेव, त्याचा हिनापासून जयसेन आणि संकृती, आणि संकृतीपासून पुन्हा जय झाला. आता नहुषाच्या या ठिकाणी वंशाचा विस्तार या ठिकाणी सांगू लागले. पुरुरवाचा जो तिसरा पुत्र होता नहुष, हा नहुष याच्यापासून यती, ययाती, संयाती, आयती, वियती आणि कृती असे 6 मुलं झाली. ज्याप्रमाणे शरीराला 6 अवयव असतात, देहाला 6 अवयव असतात, त्याप्रमाणे हे 6 अवयवाप्रमाणे हे पुत्र होते. हे नहुषाचे पुत्र अर्थात पुरुरवाचे पौत्र. याप्रमाणे हा जो यती होता तो विरागी निघाला. त्यानंतर नहुषाची कथा आपण बघितली की या नहुषाला इंद्रपद प्राप्त झालं होतं, परंतु केवळ आपल्या शचीच्या अभिलाषेमुळं त्याला सर्प व्हावं लागलं किंवा एक मोठाचे मोठा अजगर त्याला व्हावं लागलं. ऋषींच्या शापाने तो अजगर झाला, याची कथा आपण बघितलेली आहे. त्याप्रमाणे त्यांचा जो नहुषाचा तिसरा पुत्र होता तो ययाती. यती हा वैराग्य धारण करून निघून गेला रानामध्ये. वास्तविक तो पूर्ण विरागी झाला नाही, अर्धवटच झाला. याचं विवरण आपल्याला वि स खांडेकरांनी त्यांच्या ययाती कादंबरीत केलेलं दिसतं. याप्रमाणे हा यती निघून गेला, त्याला राज्य नको होतं, तो निघून गेला. त्याचा दुसरा पुत्र हा ययाती, तिसरा संयाती, चौथा आयती, पाचवा वियती आणि 6वा कृती. त्यापैकी ययाती जो होता त्याची कथा या ठिकाणी सांगायला सुरुवात करतात. हा ययाती या संबंधीचं विवरण करताना त्यांनी असं सांगितलं की शुक्राचार्य हे जे राक्षसांचे गुरु होते, ते गुरु वृषपर्व्याच्या घरी त्यांचा मुक्काम होता. आणि या ठिकाणी शुक्राचार्य जेव्हा वृषपर्व्याच्या घरी होते त्यावेळेला त्यांची मुलगी देवयानी त्यांच्यासोबत होती. इथे शुकाचार्य म्हणतात, हे परीक्षिते, ययातीचं लग्न या शुक्राचार्यांच्या मुलीशी म्हणजे देवयानीशी झालं. असं म्हटल्याबरोबर ते म्हणतात, महाराज हे असं कसं झालं, उलट विवाह कसा झाला, प्रतिलोमक विवाह, ब्रह्मर्षि भगवान का क्षत्रबंधून नाहुषा राजन्य विप्रयोग कस्मा विवाह प्रतिलोमका. प्रतिलोम विवाह, प्रतिलोम म्हणजे स्त्री ही ब्राह्मण कुलातली आणि पुरुष म्हणजे वर हा क्षत्रिय कुलातला, त्याला प्रतिलोम म्हणतात. आणि अनुलोम आणि प्रतिलोम असे विवाहाचे 2 प्रकार आहेत. एक अनुलोम विवाहामध्ये पती हा वरच्या वर्गातला असतो किंवा वरिष्ठ जातीतला असतो आणि स्त्री ही कनिष्ठ जातीतली असते, त्याला अनुलोम असं म्हणतात. आणि प्रतिलोम यामध्ये स्त्री किंवा वधू ही वरिष्ठ वर्गातली, वरिष्ठ जातीतली आणि वर मात्र कनिष्ठ जातीतला. असा हा प्रतिलोम विवाह कसा झाला, कारण शुक्राचार्य यांची मुलगी म्हणजे ब्राह्मण, मग तिने क्षत्रियाशी विवाह कसा केला हे आम्हाला सांगा. असं म्हटल्यानंतर शुकाचार्य म्हणतात, हे परीक्षिते, जेव्हा शुक्राचार्य हे राक्षसांचे गुरु वृषपर्वा नावाच्या राजाच्या पदरी होते, त्या ठिकाणी गुरु म्हणून कार्य करत असताना त्यांची मुलगी देवयानी ही तिथेच होती. आणि या वेळेला या वृषपर्व्याची मुलगी शर्मिष्ठा नावाची होती. शर्मिष्ठा आणि देवयानी ह्या मैत्रिणी, ह्या आपल्या अनेक मैत्रिणीसह नेहमीप्रमाणेच एकदा वनामध्ये गेल्या आणि वनात गेल्यानंतर तिथे सरोवरामध्ये स्नान करू लागल्या. अत्यंत आनंदाने सगळ्या मैत्रिणी होत्या. एक तर राजाची मुलगी शर्मिष्ठा आणि शुक्राचार्याची मुलगी देवयानी, यांच्यामध्ये हास्य विनोद सगळं चाललं. त्यांच्या बाकीच्या मैत्रिणीसोबत होत्या. हास्य विनोद करता करता त्या नदीच्या पाण्यामध्ये त्या डुंबू लागल्या. आणि या वेळेला त्यांनी आपली वस्त्र सगळी नदीच्या पाण्याच्या वरती काढून ठेवली, काठाच्या वरती किनाऱ्यावरती काढून ठेवली आणि त्या स्नान करू लागल्या. विवस्त्र स्नान करत असताना एकदम या वेळेला शंकर आणि पार्वती यांचं आगमन आकाशमार्गामधून होत असताना यांनी पाहिलं आणि या सगळ्या घाबरल्या.
शंकरांनी पार्वतीने जर आपल्याला या अवस्थेत पाहिलं तर आपल्याला शापून भस्मसात करतील म्हणून सगळ्या घाबरल्या. आता काय करावं म्हणून भराभर बाहेर येऊन आपापले वस्त्र प्रत्येकाने धारण केले. इतकी गडबड झाली, या गडबडीमध्ये सगळ्या मैत्रिणींचा घोळका झाला, सगळी गडबड झाली. आणि या वेळेला वस्त्रांतर करता करता देवयानीचं वस्त्र शर्मिष्ठेने नेसलं. देवयानीचं वस्त्र शर्मिष्ठेने नेसलं, अर्थात एका ब्राह्मण स्त्रीचं वस्त्र क्षत्रियाच्या मुलीने नेसलं. आता गडबडीमध्ये असं होऊ शकतं, गडबडीमध्ये कोणाचे वस्त्र कोणाच्या हातात आले कळलं नाही आणि गोंधळ झाला. या गोंधळामध्ये आता हिला वस्त्रच राहिलं नाही. मग काय करावं, हिनी म्हणायला लागली की अरे माझं वस्त्र, माझं वस्त्र कुठं आहे. सगळ्या गडबडीने वस्त्र नेसून तयार झाल्या आणि या देवयानी मात्र तशीच राहिली. या वेळेला देवयानी म्हणू लागली की अरे हे पहा, अस्माद्वार्यम धृतीवती शुनीव हविध्वरे हविरध्वरे. अगं हे शर्मिष्ठे, माझं वस्त्र तू नेसलंस, चल माझं वस्त्र नेसण्याचा तुला काय अधिकार आहे. आता खरं म्हणजे गडबडीत ही घटना घडली, पण देवयानी चिडली आणि ती म्हणू लागली अस्मद्धार्यम धृतवती हे अहो निरीक्षक तामस्या दास्या कर्म हे संप्रताम. अगं हे शर्मिष्ठे, तुला काही लाज वाटते का, तू कोणाचं वस्त्र नेसलंस, तुला काही कळतं का. अगं आम्ही ब्राह्मण आहोत आणि ब्राह्मण मुलीचं वस्त्र नेसणं हा तुला अधिकार नाही आहे. आम्ही तपोबलाने ही सगळी सृष्टी निर्माण करू शकतो आणि तू मात्र एक क्षत्रिय आहेस, तेव्हा तू क्षत्रियाची मुलगी आहेस, तू आमचं वस्त्र कसं काय नेसू शकली. म्हणून ती अद्वा बोलू लागली आणि अस्मद्धार्य धृतीवती शुनीव हविरध्वरे. शुनीव या ठिकाणी एखाद्या कुत्रीप्रमाणे तू आहेस. आता कुत्री शब्द वापरला, कुत्र्याचा उल्लेख केल्याबरोबर ती चिडली आणि तू असं ज्याप्रमाणे एखाद्या यज्ञाचा भाग कुत्र्याला द्यावा त्याप्रमाणे यज्ञाचा भाग कुत्र्याला किंवा कोल्ह्याला द्यावा, त्याप्रमाणे माझं वस्त्र तू नेसलं म्हणजे अपमान झाला माझा, असं ती म्हणू लागली. यैर्येदम तपसाचृटमुखम पुंसा परस्य धार्यते यैर्यम ज्योती शिव पंथाश्च दर्शिता. आणि वाकडं तिकडं बोलली, शिव्या दिल्या. हे ऐकल्याबरोबर सगळ्या, आता शर्मिष्ठा राजाची मुलगीच होती, सगळ्या मुली तिच्या बाजूने होत्या. ती म्हणे अहो एवढं बोलते काही, हिला उचला रे उचला म्हणले, हिला विहिरीत द्या टाकून. म्हणून तिला उचललं सगळ्यांनी आणि तसंच विवस्त्र त्या विहिरीमध्ये एका टाकून दिलं. भगवान विश्वास श्रीनिकेतना आणि तिला त्या विहिरीत टाकलं. आणि या वेळेला ही सुद्धा शर्मिष्ठा सुद्धा म्हणू लागली का गं, तू असं मला म्हणतेस की एखाद्या कुत्रीप्रमाणे मी आहे म्हणून, किंवा एखाद्या यज्ञातला भाग कुत्र्याने घ्यावा तसं तू मला बोलतेस, तुला काही कळतं का. एवम शपंती शर्मिष्ठा गुरुपुत्री मभाषत. आता मग तिच्या बोलण्याला ही उत्तर देऊ लागली. ती म्हणली तू काय समजतेस, अगं तू तर माझ्या वडिलांच्या घरी, तुझे वडील माझ्या वडिलांच्या घरी तुकडे मोडतायत, तुम्हाला काही वाटतं का. तुझे वडील किती मोठे असू द्या, परंतु माझ्या वडिलाच्या घरी तर तुकडे मोडायला लागलेत. ते तर अगं तू काय समजतेस, एखाद्या भिकाऱ्याप्रमाणे. आणि तिने शब्द वापरला, ए भटुकडे तुला काही वाटतं का. आस्मद वृत्तम अविज्ञाय कसे ते बहुभिक्षुकी. भटुकडे शब्द वापरला. आणि एवढंच नव्हे तर तुझे वडील माझ्या वडिलांच्या घरी एखाद्या, ज्याप्रमाणे त्यांनी वर्णन केले बलिभुजो यथा, तिने त्याला कुत्री म्हटलं तर ही म्हणे कावळ्याप्रमाणे, ज्याप्रमाणे कावळ्याला आपण या बली अर्पण करतो. श्वचांडाल टाकताना कावळ्याला बली अर्पण करावा लागतो, काही भाताचे शीत टाकावे लागतात. त्याप्रमाणे माझे वडील तुला तुझ्या वडिलाला पोसायला लागलेत. बली भुजो यथा, ज्याप्रमाणे कावळ्याला बली द्यावा, कावळ्याला एखाद्या भाताचं पिंड द्यावं, त्याप्रमाणे माझे वडील तुझ्या वडिलांना पिंड देत आहेत आणि त्याच्यावर त्यांचं भोजन चालू आहे, त्यांचं जीविका उपजीविका चालू आहे. किन्ना प्रतीक्षते स्माकम ग्रहण बली भुजो यथा एवं विदे सुपुरुषही. आता आपण रामदास स्वामींनी म्हटलंय ना की बोलिले तैसे उत्तर येते, पेरिले तैसे उगवते आणि बोलिले तैसे उत्तर येते. जसं पेरावं तसं उगवतं आणि जसं बोलावं तसं उत्तर येतं. तिला कुत्री म्हटली तर ही देखील तिला कावळा म्हटली. कावळ्याप्रमाणे तुम्ही देखील माझ्या घरी भक्षण करतात, भोजन करता आहात असं बोलली.
आणि ह्या सगळ्या मुली ह्या 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 हसू लागल्या, तिच्यावरती टिंगल टवाळी करून निघून गेल्या. याप्रमाणे ती मात्र देवयानी त्या विहिरीत तशीच पडली. आणि सगळ्या म्हणल्या, चला ग चला म्हणे, हिला काय बघायचे, शर्मिष्ठा प्राक्षिपत कूपे वासा आदाय मन्युना. आणि याप्रमाणे तिला एका आडामध्ये या विहिरीमध्ये टाकलं आणि त्या सगळ्या निघून गेल्या. याप्रमाणे तस्याम गतायाम स्वगृहम ययाम चरण. त्या सगळ्या निघून गेल्या, घरी आल्या. आता घरी आल्याच्या आल्या काही बोलल्या नाहीत. इकडे घटना अशी घडली, कधी कधी घटना मोठी अलौकिक, अघटित घटना पटी अशी माया. अघटित घटना घडते. देवाचं वरचं काही नियंत्रण यंत्र वेगळंच असतं, कर्माची गती काही वेगळीच असते. आपण म्हणतो ना की कर्मगत टारे नाही टरे, कर्माची गती टळत नसते. याप्रमाणे एक त्या वनामधून राजा अर्थात या नहुषाचा पुत्र हा ययाती चाललेला होता. वनामधून चाललेला, सोबत फक्त धनुष्यबाण सोबत होतं आणि निघाला. आता तस्याम गतायाम स्वगृहम ययातीर मृगयाम चरण. तो मृगया करत 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 तो निघालेला होता. करता 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 आणि त्या तिथून जाताना एकदम त्याला एक आवाज ऐकू आला. आवाज ऐकू आला, कोणाचा आवाज आहे म्हणले, वाचवा वाचवा वाचवा, कुणी आहे का, ती म्हणत होती. कुणी मला वरती काढावं, कुणी दिसतंय का. आता खालून त्या विहिरीमधून ती ओरडत होती, जो कुणी येईल तो मला वाचवेल असं तिला वाटलं. पण त्यावेळेला अचानक हा ययाती तिथून चाललेला, त्यांनी हा आवाज ऐकला. अरे खोल आवाज येतोय, विहिरीतून आवाज येतोय. म्हणून त्यांनी विहिरीत डोकावलं. तर विहिरीमध्ये ही दिसली. पाहिल्याबरोबर अरे तू आणि एखादी मुलगी, कोणतरी मुलगी आहे आणि ही या विहिरीत कशी काय पडली, आपण हिला मदत करावी. एक मानवी भावनेतून त्यांनी पुढाकार घेतला. त्यांनी डोकावलं, पाहिलं आणि ती म्हणू लागली, हे पहा अहो मी या विहिरीत पडले, मला वरती काढा. आता वरती कसं काढायचं, त्यांनी आपला शेला तिच्या खाली टाकला. आपल्या अंगावर शेला होता, उत्तरीय होतं, ते खाली टाकलं. ते खाली टाकल्याबरोबर तिने त्या शेल्याला धरलं आणि त्या शेल्याला धरून याने तिला वरती ओढलं आणि नंतर तिच्या हाताला हात लावून वरती ओढलं. याप्रमाणे पाणी ग्रहण झालं. ग्रहित्वा पाणी ना पाणी मुज्जाहार दया पराहा. पाणी ना पाणी, दोघांचे एकमेकाचे हात एकमेकाला लागले, अर्थात पाणी ग्रहण झालं. पाणी ग्रहण म्हणजे लग्न, आपण म्हणतो ना पाणी ग्रहण, तर पाणी म्हणजे हात. तेव्हा हे पाणी ग्रहण लग्नामध्ये आपण करतो, त्याप्रमाणे आता खऱ्या अर्थानं पाणी ग्रहण झालं. कारण यांनी तिच्या हाताला धरून ओढलं वरती आणि दयापराहा, खरं म्हणजे दयेने करुणेने एका मानवीय भावनेने त्यांनी वरती काढलं खरं. पण ती म्हणाली, महाराज राजवंस्वया गृहीतो मे. आता ही देवयानीच म्हणू लागली, राजेसाहेब आपण माझा हात हातात घेतला, हा हात तुम्ही जो हातात घेतला ना, आपलं लग्न झालं. तो म्हणाला, लग्न? हो, परपुरंजय, आपलं लग्नच या ठिकाणी झालं, कारण तुम्ही माझा हात हातात घेतला तेव्हा लग्न झालं. राजवंस्वया गृहीतो मे पाणी परपुरंजय हस्तग्राहो परो माभूत गृहीताया स्वया हिमे. तुम्ही माझा हात हातात घेतला, हेच आपलं लग्न. म्हणजे असं कसं लग्न होईल, तू कोणाची मुलगी आहेस. तिने सांगितलं, मी शुक्राचार्याची मुलगी आहे देवयानी. तो म्हणाला, मी तर राजा आहे, क्षत्रिय आणि ब्राह्मणाच्या मुलीचं लग्न कसं होईल. ती म्हणाली, हो, मला या कचाचा शाप मिळालेला आहे की तुला ब्राह्मण वर मिळणार नाही, आणि म्हणून कचाचं शाप मला भवलेला आहे. मी कचाला शाप दिलेला आहे. म्हणजे कसा शाप दिला त्याने सांगायला सुरुवात केली की एकदा कच हा बृहस्पतीचा पुत्र, गुरु बृहस्पती, देवांचे गुरु बृहस्पती यांचा पुत्र कच हा शुक्राचार्याच्याकडे मृत संजीवनी विद्या आत्मसात करण्यासाठी आला होता. मृत संजीवनी, शुक्राचार्यांना मेलेल्या लोकांना उठवता येत असे, ही संजीवनी विद्या त्यांनी प्राप्त केलेली होती. ती प्राप्त करण्यासाठी हा मोठ्या कौशल्याने त्यांच्या घरी आला, त्यांची सेवा करू लागला. आता त्या काळची उदारता पहा. शुक्राचार्य म्हणाले, हरकत नाही, मी तुला ही विद्या द्यायला तयार आहे. आणि त्यांनी या शुक्राचार्यांनी ही विद्या दिली. पण ही विद्या ग्रहण करत असताना या वेळेला या शुक्राचार्याची मुलगी देवयानी कचाच्या प्रेमात पडली. कचावरती प्रेम करू लागली, पण कचाचं मात्र तिच्यावर प्रेम नव्हतं. कारण कचाला फक्त विद्या ग्रहण करायची होती आणि निघून जायचं होतं. कचाला फक्त विचार केला त्यांनी की विद्या ग्रहण करेपर्यंत आपण गोड बोलावं आणि नंतर निघून जावं. परंतु तिने शेवटी हा विचार त्याच्या समोर मांडला. त्यांनी सांगितलं, नाही, मी तुझ्याबरोबर लग्न करू शकत नाही,
कारण मी तुझ्यावर प्रेमच करत नाही. आणि दुसरी गोष्ट अशी की मी तुझ्या वडिलांचा शिष्य आहे आणि शिष्य हा पुत्राप्रमाणे असतो. तेव्हा तू माझी बहीण झालीस. तेव्हा बहिणीबरोबर कुणी लग्न करतं का? कारण पुत्रांचे जे 5 प्रकार सांगितलेत तसे तर 12 प्रकार सांगितलेत याज्ञवल्क्य स्मृतीमध्ये. पण प्रमुख जे 5 प्रकार आहेत त्यामध्ये स्वपुत्र भ्रातृपुत्रस, तू स्वतःचा पुत्र हा पुत्र आहे, भावाचा मुलगा हाही पुत्र मानावा लागतो, त्यानंतर शिष्य हा देखील पुत्र मानावा लागतो, पंचेते पुत्रतांगता हा 5 प्रकारे पुत्र होऊ शकतात. तेव्हा जर आपण विचार केला तर शास्त्राच्या दृष्टीने मी तुझ्या वडिलांचा पुत्र आहे आणि तू त्यांची मुलगी आहेस, म्हणून आपण बहीण भाऊ आहोत. आता असा शास्त्रार्थ काढला. कुणी म्हणतात तो शुक्राचार्याच्या पोटात गेला आणि पोटातून बाहेर आला म्हणून पुत्र झाला वगैरे. परंतु काही झालं तरी तो पुत्र झाला, शास्त्राच्या दृष्टीने पुत्र झाला. आणि हे त्यांनी सांगितलं की तू आपण बहीण भाऊ आहोत. असं म्हणल्यावर तिला राग आला, ती चिडली. ती म्हणाली, तू मी जी विद्या ग्रहण केली आहे ती मृत संजीवनी तुम्हाला फळणार नाही, तुम्हाला ती सफल संपूर्ण होणार नाही. मग यांनी तिला शाप दिला की तुला देखील ब्राह्मण वर मिळणार नाही. हे ययातीला सांगितल्यानंतर ययाती चकित झाला. न ब्राह्मणो मे भविता हस्तग्राहो महाभुज. अशा प्रकारचा शाप मला कचाने दिलेला आहे. कचस्य बार्हपत्यस्य शापात यम शपम पुरा. म्हणून याप्रमाणे आता हा शाप मला प्राप्त झाला आणि म्हणून या शापाप्रमाणे मी ब्राह्मण पुत्राशी लग्न करू शकत नाही. याप्रमाणे तुम्ही माझे पतिराज आहात. मला क्षत्रिय पती सांगितलेला आहे. ययाती रणविप्रेतम दैवोपहृतामात्मनः. वास्तविक या ठिकाणी ययातीचं काही प्रेम नव्हतं, परंतु आता दैवदुर्विलास म्हणा किंवा काहीतरी दैवाची गती म्हणा घडली. याप्रमाणे मनस्तुतद्गदं बद्ध्वा प्रतिजग्राह तद्वचः. तिचं मत मान्य केलं. ठीक आहे म्हणे, काही हरकत नाही, आणि तो निघून गेला. इकडे ही परत आली, देवयानी आपल्या घरी परत आली आणि परत आल्याबरोबर नैवेद्य तत सर्व मुक्तम शर्मिष्ठया कृतम. आल्याबरोबर तन 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 करत आली, चिडचिड करत आली. आणि तिने आल्याबरोबर आपल्या वडिलांना शर्मिष्ठेने काय केलं ते सांगितलं, सगळं कथन सांगितलं. आता ह्या दोघी स्त्रियाच आणि स्त्रियांचं कथन तिखटमीठ लावून असतं. ज्याप्रमाणे आपलं काय चुकलं हे सांगितलंच नाही, आपण काय बोललो हे सांगितलंच नाही, ती मला काय बोलली आणि तिने मला कसं ढकललं हे सांगितलं. आणि याप्रमाणे स्तुवन मृत्यूंच्या कोपांती आणि शुक्राचार्य आपल्या मुलीच्या ऐकण्यामध्ये होते. पहा, शुक्राचार्य असून सुद्धा मुलीवर निरतिशय प्रेम. त्यामुळे मुलीचं शब्दशः खरं असं त्याला वाटलं आणि त्यांनी ताबडतोब तडकापडकी बाहेर जायचा निर्णय घेतला. म्हणले बस, बरं झालं म्हणले, बस झालं, आता वृषपर्वाच्या घरी राहणं नाही. त्याची मुलगी काय म्हणली, मी काय कावळा आहे का म्हणली त्यांच्या घरचा भोजन घ्यायला. मी काही काक, ज्याप्रमाणे कावळा जसा केवळ पिंडार्थी असतो, पिंडासाठी थांबतो, तसा मी काय पिंडार्थी आहे का, मी काय जेवण करण्यासाठी थांबलोय का, मला काय भोजन मिळत नाही का. याप्रमाणे शुक्राचार्य चिडले आणि तिथून निघाले आणि तन 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 कर बाहेर पडले. त्यांची मुलगीही बाहेर पडली आणि तेही बाहेर पडले. वृषपर्वाने पाहिलं राजे साहेबांनी, अरे मग कोण निघाले, म्हणले गुरु महाराज गुरु महाराज गुरु महाराज. कुठे निघालात. आता वृषपर्व्याला काहीच माहीत नव्हतं, कारण त्यांच्या मुलीने काहीच सांगितलं नाही. वृषपर्वा राजा गुरुच्या मागे धावत गुरु पुढे निघाले. आता शुक्राचार्यच ते चिडून निघाले रस्त्यात आणि रस्त्यात जाता 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 वृषपर्व्याने त्यांना अडवलं. म्हणले महाराज वृषपर्वा तमाज्ञाय, महाराज माझं काय चुकलं सांगा, माझं काय चुकलं सांगा, आपण का निघालात. आणि त्याला असं वाटलं की आता गुरु जर इथून निघून गेले म्हणजे वृषपर्वा आता असुरांचा प्रतिनिधी, तेव्हा हे असुरांचे गुरु जर माझ्याकडून गुरु महाराज निघून गेले तर देव आपल्यावर आक्रमण करतील आणि मग आपलं काही खरं नाही. आणि म्हणून पुढची स्थिती लक्षात घेऊन किंवा पुढे होणाऱ्या वाईट गोष्टी लक्षात घेऊन हा त्यांची विनंती करू लागला. गुरुं प्रसादयन मूर्धना, आणि एकदम पायावर लोटांगण घातलं. म्हणले महाराज माझं चुकलं, मला क्षमा करा, काय चुकलं असेल मला क्षमा करा. आणि पादयो पतितम पथी, रस्त्यातच साष्टांग नमस्कार घातला. आता शुक्राचार्य सुद्धा क्षणात रागावणारे होते आणि क्षणात प्रसन्न होणारे होते. याप्रमाणे शुक्राचार्य म्हणाले, राजा घटना अशी घडलेली आहे, त्या ठिकाणी सगळं सांगितलं. आणि जर आता माझ्या मुलीचं मी लग्न करणार आहे, त्या ययातीशी लग्न माझ्या मुलीचं होईल, या वेळेला तिने सांगितलं
की माझ्या मुलीच्या म्हणण्याप्रमाणे तुम्हाला ऐकावं लागेल. मग काय म्हणे तुमच्या मुलीचं म्हणणं? माझ्या मुलीचं म्हणणं असं आहे की जिथे हिचं लग्न होईल, ययातीशी हिचं लग्न ठरलंय, तेव्हा हिचं लग्न झाल्यानंतर तुझी मुलगी दासी म्हणून हिच्याकडे आली पाहिजे. जसे आपण अनेक दासी पाठवतो त्याप्रमाणे तुझी मुलगी जरी राजाची पुत्री असली, राजपुत्री, तरी दासी म्हणून आली पाहिजे. आणि दुसरी अट अशी आहे की तुझ्या मुलीकडे या ठिकाणी ययाती आकृष्ट झाला नाही पाहिजे किंवा ययातीकडे तुझी मुलगी गेली नाही पाहिजे. तेव्हा असं जर अट मान्य असेल तर मी थांबायला तयार आहे. त्याने सांगितलं, महाराज काही हरकत नाही. वाईट वाटलं की अरे माझी राजपुत्री, तिचं वैभवाने लग्न व्हायला पाहिजे, पण एका दासीप्रमाणे तिला वागायची वेळ आली. असू द्या. देवयानी परेचर स्त्री सहस्रेण दासवत. 1000 दासी या तिच्यासोबत गेल्या. या वेळेला ययातीशी तिचं लग्नही झालं, देवयानीशी. आणि नंतर नाहुषाय सुताम दत्वा सहसर्मिष्ठ योषणा. उशना म्हणजे शुक्राचार्य. हे शुक्राचार्यांनी शर्मिष्ठ या ठिकाणी आपल्या मुलीला देवयानीला या ययातीबरोबर पाठवलं आणि त्याच्यासोबत 1000 दासी पाठवल्या. त्या 1000 दासी बरोबर शर्मिष्ठाही गेली. तमाह राजन शर्मिष्ठा मादत अल्पे न करी हिचित. काय करावं? शेवटी जो नशिबाचा भाग आहे त्याप्रमाणे विलोक्य शसनी राजन शर्मिष्ठा सगळ्या क्वचित. आणि यावेळेला ययातीला देखील शुक्राचार्यांनी सांगितलं, महाराज ही माझी मुलगी मी तुम्हाला दान करत आहे, प्रदान करत आहे. त्या मुलीबरोबर तुम्ही हा प्रपंच करा, परंतु शर्मिष्ठेकडे मात्र तुम्ही कोणत्याही वाईट नजरेने बघायचं नाही. शर्मिष्ठा ही तुमची दासी आहे, तिला दासीप्रमाणे वागवा. तो म्हणाला, महाराज मान्य आहे तुमचं म्हणणं. याप्रमाणे तेही मान्य केलं. एकदा तमेव वब्रे रहस्य सख्या पतिमृतो सती. यानंतर या लग्न झालं आणि काही दिवस निघून गेले. या वेळेला शर्मिष्ठा आणि देवयानी तिथे राहू लागल्या. देवयानी ही ययातीची पत्नी म्हणून, राणी म्हणून मिरू लागली आणि शर्मिष्ठा एक दासी म्हणून त्या ठिकाणी राहू लागली. देवयानीला संतती झाली. यदू आणि तुर्वसू असे 2 मुलं देवयानीला झाली. आणि नंतर यदूंच तुर्वसूंचैव देवयानी वे जायत द्रोह्यूंचानुंच पुरुंच शर्मिष्ठा वार्ष पर्वणी. एकदा घटना अशी घडली की ही शर्मिष्ठा हिचा ऋतुकाळ असताना तिने निरोप पाठवला राजाकडे की राजासाहेब, माझी अशी इच्छा आहे की मला पुत्र संतान व्हावं, मला संतती व्हावी. आता क्षत्रियांच्या नियमामध्ये किंवा धर्मामध्ये असा नियम आहे की जर कुणी संततीसाठी प्रार्थना करत असेल तर त्याला नकार द्यायचा नाही. राजांचे काही नियम आहेत. उदाहरणार्थ जसं कुणी द्यूताला बोलावलं तर नकार द्यायचा नाही, युद्धाला बोलावलं तर नकार द्यायचा नाही. तसं जर कुणी एखादी स्त्री स्वतःहून संततीसाठी प्रार्थना करत असेल तर तिला नकार द्यायचा नाही. आता या धर्माच्या दृष्टिकोनातून ययातीने विचार केला की आपल्याकडे शर्मिष्ठेचा निरोप आलाय आणि तिला संततीसाठी तिची इच्छा आहे का, तरी काय मागते हो म्हणजे संतती, हरकत नाही. याप्रमाणे राजा हा तिच्याबरोबर रत झाला आणि तिच्यापासून द्रुह्यू, चानू आणि पुरू असे 3 संतती, 3 मुलं तिला झाली. आता हे जेव्हा देवयानीला कळालं आणि देवयानी चिडली की हे कोणापासून मुलं झाले, आपल्याच पतीपासून हे मुलं झाले हे कळल्याबरोबर देवयानी चिडली आणि ती म्हणाली, ययाती पतिराजाला म्हणाली, का हो म्हणले, तुम्ही माझ्या वडिलाला वचन दिलं होतं की मी शर्मिष्ठेकडे वाकड्या दृष्टीने पाहणार नाही, परंतु तुम्ही तिला पुत्रसंतान दिलं. द्रुहू, चानू आणि पुरू हे तुमच्यापासून झाले. गर्भसंभवया सूर्या भरतुर विज्ञाय मानिनी. आपल्याच पतीपासून झाले हे कळल्याबरोबर तर तिची तळपायाच्या आग मस्तकाला गेली आणि तिने ताबडतोब आपल्या वडिलाला निरोप पाठवला, महाराज तुमचा ययाती, तुमचा जावई हा भ्रष्ट झाला, त्याने तुमचा शब्द मोडला. आता शब्द मोडला म्हणल्याबरोबर इकडे शुक्राचार्य चिडले आणि शुक्राचार्यांनी तिथूनच शाप दिला की जर तू असा माझा शब्द मोडला, हे माझ्या मुलीकडून मला कळालं, जर माझ्या शब्दाचा अतिक्रम केला असेल, व्यतिक्रम केला असेल तर तू आत्ताच्या आत्ता म्हातारा होशील. शुक्र तमाह कुपित स्त्रीकामानुत पुरुष ताम जरा विशता मंद विरूपकर्णीम नृणाम. हे मंदा, हे मूर्खा, तू आत्ताच्या आत्ता म्हातारा होशील, तुझं तारुण्य निघून जाईल आणि विरूपकर्णीम
विरूपकर्णी, नुसता म्हातारा नाही, विरूपकर्णी. विरूपकर्णी म्हणजे काय? अहो दात पडलेत, डोळ्यांनी दिसणं, कानाने ऐकू येणं, खोक 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 खोकला लागला, बेडके सुरू झाले, थरथर होऊ लागली. हे सगळं म्हातारपण म्हणजे काय? नुसते शब्द आहेत का? म्हातारपण म्हणजे नुसते शब्द नाहीत, सगळ्या प्रकारच्या रोगांचा गठ्ठा म्हणजे म्हातारपण. विरूपकर्णी. तारुण्यामध्ये माणूस दिसायला चांगला दिसतो, तारुण्यामध्ये पुन्हा 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 आरशात पाहतो, टकमक मुख पाहसी, पुन्हा पुन्हा दर्पणात टकमक टकमक आपल्या स्वतःच्या रूपाकडे पाहतो. आणि म्हातारा झाला म्हणजे तो म्हणतो नको आरसा बाजूला करा. का का हो म्हणले? नाही, आरशामध्ये माझा चेहरा नीट दिसेना. म्हणजे आरसा खराब आहे का चेहरा खराब आहे? नाही नाही, आरसाच वाईट आहे म्हणतो. अहो आरसा नाही वाईट, तुझा चेहरा खराब झाला. तेव्हा डोळे खोल गेलेले, त्याचप्रमाणे नाक लांबलेलं, तसंच नाकातून स्राव सुरू झालेला, त्याचप्रमाणे खप्पड गाल बसलेले, तसेच तोंडामध्ये दात राहिले नाहीत, बोलता येत नाही, कानाने ऐकू येत नाही, डोळ्याने दिसत नाही, अशी अवस्था झाली. आणि म्हणून विरूपकर्णीम शब्द वापरलाय. विरूप म्हणजे वैरूप्य, अर्थात दुर्दशा झालेली पाहिली. आणि एकदम आपली अशी दुर्दशा का झाली त्याला काहीच कळलं नाही. अरे आत्तापर्यंत मी चांगला होतो म्हणले, धष्टपुष्ट प्रशस्त होतो, माझ्यामध्ये ताकद होती, आणि एकदमच गळाल्यासारखं का झालं? एकदमच अंगातली शक्ती गेली, थरथर कापू लागले, अंगाला वळ्या पडल्या, डोळ्यांनी दिसणं, कानाने ऐकू येणं, आणि खलबत्ता जवळ आला म्हणजे खोक 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 खोक. म्हातारा नवरा कोणाला पसंत पडेल का हो म्हणले? अहो म्हातारा नवरा काही उपयोगाचा नाही. असा आपण म्हणतो ना, हौसेने केला वर, त्याला रात्री खोकला दिवसा ज्वर, अशी अवस्था झाली. दिवसा ज्वर येऊ लागला, रात्री खोकले येऊ लागले. लोक म्हणाले का हो खोकायला लागले तुम्ही? आमचं स्वतःची झोप चालली ना, तुम्ही खोकायला लागलेत खरे, पण आमची झोप सगळी विस्कळीत झाली. तो म्हणला आता काय करावं? अचानक काय अवस्था झाली म्हणला ही, माझे खप्पडगाल कसे झाले? आणि मग त्याला कळलं की हे शुक्राचार्यांचा प्रभाव आहे. माझ्या सासऱ्याने मला शाप दिलाय काय की? ययाती म्हणू लागला अहो अप्तृतोस्म्य कामानाम ब्रह्मन दुहितर स्मृते. शुक्राचार्याला शरण गेला. महाराज हे काय हो म्हणले, माझी अवस्था अशी काय केली? तुम्हाला जावयाची एवढी देखील काळजी नाही का म्हणले? लोक जावयाला आंदण देतात, अधिक महिन्यामध्ये त्यांना अनारसे देतात, आणि तुम्ही मात्र मला म्हातारपण दिलं म्हणले. ते म्हणले हे पा म्हातारपण दिलं कारण तुझं कृत्यच तसं आहे, तू माझ्या मुलीच्या शिवाय दुसरीकडे का गेलास? मग त्यांनी सांगितलं महाराज चुकलं माझं, मला क्षमा करा. अप्तृप्तोस्मी अद्य कामानाम. हे महाराज मी अजून या माझ्या इच्छा पूर्ण झालेल्या नाहीत, मी अतृप्त आहे, माझ्या इच्छा पूर्ण नाही झाल्या, आणि माझी अजून इच्छा शिल्लक आहे, मला अजून संसार करण्याची इच्छा कायम आहे. ब्रह्मन दुहितरी स्मते. तुमच्या या मुलीबरोबर मी आणखी संसार करू इच्छितो, मला तुमच्या मुलीबद्दल राग नाही, परंतु तुम्ही मला शाप दिला, माझ्याकडून चूक झाली मान्य, माझ्याकडून थोडा पाय वाकडा पडला मान्य, परंतु व्यत्यस्यताम यथा कामम वयासा योभिधास्यते. तेव्हा आता आपण शाप देऊ शकता तर उत्शापही द्या. यतो तातप्रती क्षेमाम जराम देही निजम वया. हा मला काहीतरी उत्शाप द्या, माझं हे म्हातारपण नष्ट व्हावं असा मला उत्शाप द्या. मातामह कृतम वत्स न तृप्तो विषयस्म्यहम. त्यांनी सगळ्या मुलांना बोलावलं. बघा ना म्हणले तुमच्या आजोबांनी मला शाप दिलाय, काय करावं? एवढ्यात या ठिकाणी शुक्राचार्य म्हणाले हे पहा हे राजा, तुला जर उत्शाप मी देतो, जर हे म्हातारपण कुणी घ्यायला तयार असेल तुझ्या मुलापैकी तर त्याला दे, ते म्हातारपण जाऊ शकेल, त्यांचं तारुण्य तू घेऊ शकशील आणि म्हातारपण त्याला देऊ शकशील. असं कोण तयार आहे ते पहा. असं म्हणल्यावर त्यांनी सगळ्या मुलांना बोलावलं. आता हे त्याची मुलं, याप्रमाणे यदूला बोलावलं, तुर्वसूला बोलावलं, हे देवयानीची मुलं आले, द्रुहू आला, चानू आला आणि पुरू आला, हे शर्मिष्ठेची मुलं आली. अशा 5 मुलांना बोलावलं आणि हा म्हणू लागला महाराज हे पहा हे माझ्या मुलांनो, तुमच्या आजोबांनी माझ्या सासऱ्यांनी जो शाप दिलाय त्या शापाला एकच उपाय आहे. हे जर माझं म्हातारपण कुणी घेतलं तर आणि त्याचं तारुण्य मला दिलं तर मला तारुण्य मिळू शकतं. कोण घ्यायला तयार आहे? असं म्हटल्यावर पहिल्यांदा यदू आला. यदूला विचारलं, मोठा मुलगा, यदूला विचारलं यदू माझं म्हातारपण घेतोस का रे? नोचे हे जरासा स्थान तू. तो म्हणला नाही बाबा, कोण घ्यावे तुमचं म्हातारपण, तुमचा चेहरा दिसतोच आहे म्हणले. मी जर हो म्हणलं तर माझा चेहरा तुमच्यासारखा होईल, माझं तारुण्य सगळं जाईल आणि माझ्या हातामध्ये काठी येईल, माझ्या हातामध्ये खलबत्ता येईल, मी खोक खोक करत बसल, माझ्याजवळ कोणी येणार नाही,
सगळीकडे रोगग्रस्तता येईल, अहो जराग्रस्तता येईल. आणि ही जराग्रस्तता, रोगग्रस्तता म्हणजे साधी नाही. आपण म्हणतो ना की ज्याप्रमाणे हा यमाचे दूत आहेत, ही म्हातारपण म्हणजे पांढरे केस होतील आणि मलत भज जरा दिसो लागली, पुरस्सर गदा सभे झगडता तनू भागली, अशी अवस्था होईल, जरा जर्जर स्थिती होईल. मी काही तुमचं म्हातारपण घेत नाही बा. आणि तुमचं म्हातारपण कुणी घ्यावं म्हणले आता काय करावं? मग कोण घ्यायला तयार आहे? अविदित्वा सुखम ग्राम्यम. आणि अजून आम्ही आमचं तारुण्य भोगलं नाही, तुमचं म्हातारपण कशाला घ्यावं? नाही नाही, आम्ही नाही घेणार. मग त्यानंतर तुर्वसूला विचारलं. तुर्वसू म्हणाला नाही, मी सुद्धा तुमचं म्हातारपण घ्यायला तयार नाही. मग द्रुहूला विचारलं. यदू आणि तुर्वसू झाल्यानंतर द्रुहूला विचारलं, म्हणजे देवयानीच्या दोन्ही पुत्रांनी नाकारलं. मग शर्मिष्ठेच्या पुत्राला विचारायला सुरुवात केली, 3ऱ्या नंबरच्या. त्यांनी सांगितलं नाही, आम्ही तुमचं म्हातारपण काही घेणार नाहीत. अपृच्छत्तनयम पुरु वयसोनम गुणाधिकम न त्वमग्रजत वत्स माम प्रत्याख्यातुमर्हति. त्यानंतर चानूलाही विचारलं. अनु जो होता त्या अनुलाही विचारलं. अनु म्हणाला मी नाही घेत. याप्रमाणे द्रुहू गेला झाला, तुर्वसू झाला, द्रुह्यू झाला, अनु झाला आणि आता पुरु शेवटचा पुत्र कनिष्ठ म्हणजे शर्मिष्ठेचा सगळ्यात शेवटचा पुत्र. त्याला विचारलं पुरो तू घेतोस का माझं म्हातारपण? कोण लोके मनुष्येंद्र. आता या ठिकाणी पुरु जे बोलतो ते फार लक्षात घेण्यासारखं आहे. पुरु म्हणतो, हे पहा, जो मुलगा वडिलाच्या मनातला ऐकतो, मनाचा कानोसा घेतो, तो श्रेष्ठ पुत्र. म्हणजे वडील काही न बोलता त्यांच्या मनातलं जो जाणतो. आपण म्हणतो ना श्रेष्ठ कोण? जो मनातलं जाणतो. जो मनातलं जाणतो तो श्रेष्ठ. जो बोलून सांगतो तो त्या मध्यम. म्हणजे वडिलांच्या मनात, आईच्या मनात, अर्थात गुरुच्या मनात काय आहे हे जो जाणतो तो खरा. त्याप्रमाणे जो वागतो तो श्रेष्ठ. त्यानंतर जो आज्ञा दिल्यानंतर त्याचं परिपालन करतो तो मध्यम. आणि आज्ञा दिल्यानंतरही जो परिपालन करत नाही तो कनिष्ठ आहे. हा यदू म्हणतो. याप्रमाणे तो कनिष्ठ आहे आणि तो त्याचा पुत्र नव्हे म्हणे. तो आईवडिलांचा पुत्र नाही, तर तो आईवडिलांचा मल आहे. याप्रमाणे त्या पुत्र म्हणून त्याला राहण्याचा अधिकार नाही. म्हणून मला असं वाटतं की प्रतिकर्तुम क्षमो यस्य प्रासाद विंदते परम इति प्रमोदिता. मी तुमचं म्हातारपण घ्यायला तयार आहे असं म्हणून त्याने हात जोडून विनंती केली. आणि असं ऐकल्याबरोबर याला एवढा आनंद झाला. इति प्रमुदिता पुरो प्रत्यगृह्णा जरम पितुः प्रतिगृह्णा. मी तुमचं म्हातारपण घेतो आणि माझं तारुण्य तुम्हाला देतो असं म्हणून त्यांनी प्रतिगृह्णामी प्रतिगृह्यताम अशा पद्धतीने म्हटल्याबरोबर हे म्हातारपण गेलं. ययातीचं गेलं आणि ते यदूला आलं. या वेळेला ययातीने त्याला सांगितलं की ह्या माझ्या मुलांच्या पैकी आता मी गेल्यानंतर किंवा मी वनात गेल्यानंतर माझ्या राज्याचं वाटप करीन, परंतु माझं राज्य हे माझ्या कनिष्ठ म्हणजे यदूच्या स्वाधीन राहील. म्हणजे इथून पुढे राजमुकुट आहे तो यदूच्या हातात राहील. यदूचे पुत्र हे राज्याचे अधिकारी होतील. याप्रमाणे त्यांनी सांगितलं. बाकी मुलांना राज्याचा अधिकार राहणार नाही. म्हणून गोपालकृष्णाला किंवा गोपालकृष्ण बलराम दादा यांना राज्याचा अधिकार नव्हता, राजछत्र नव्हतं. त्याप्रमाणे फक्त ते या यदू म्हणजे पुरु यांचे जे पौरव झाले त्या पौरवांच्या लोकांनाच हा अधिकार प्राप्त झाला. पुरुपासून पौरव झाले तेच पौरव पांडव आणि कौरव असं आपण म्हणतो. कुरुपासून झाले म्हणून कौरव. याप्रमाणे इथे प्रमोदिता पूर्व प्रत्यगृह्णांचरान पितुः सोपी यत् तद्वदया कामान यथा वंचुश्रे नृप. याप्रमाणे हे म्हातारपण गेलं. आणि हे म्हातारपण गेल्यानंतर आता या ठिकाणी त्याला पुन्हा तारुण्य प्राप्त झालं. एवं वर्ष सहस्राणी. आणि मग या तारुण्याच्या कैफामध्ये, तारुण्याच्या जोशामध्ये याने 1000 वर्ष राज्य केलं, मनःपूर्वक राज्य केलं. आणि सगळ्या प्रकारचं तारुण्य, सगळ्या प्रकारचा आनंद, सगळ्या प्रकारचं संसारातील प्रापंचिक सुख यांनी भोगलं. विदधानोपी नातृप्य सार्वभौम कदिंद्रियैहि. परंतु एवढं भोगून सुद्धा इंद्रियाची प्रीती झाली नाही, तृप्ती झाली नाही. आणि यानंतर शुकाचार्य म्हणतात, परीक्षिते एकदा या ययातीने विचार केला आणि आपल्या देवयानीसह तो वनामध्ये गेला.
वनामध्ये गेल्यानंतर या ठिकाणी हा जो अध्याय, या अध्यायामध्ये ययातीने केलेला ग्रहत्याग आहे. आणि या ग्रहत्यागामध्ये त्यांनी एक कथा म्हणजे गोष्ट सांगितली आहे. ही रूपकात्मक गोष्ट आहे, वास्तविक ती स्वतःवरच आहे, परंतु ती रूपकात्मक पद्धतीने सांगितली आहे. त्यांनी देवयानीला सांगितलं ययातीने, हे देवयानी, मी तुला एक गोष्ट सांगतो, मी तुला एक रूपकात्मक गोष्ट सांगतो. काय होतं म्हणे, एकदा बसते एकोबने कष्टित एक वन असतं म्हणे. आता ही जी सगळी गोष्ट त्याच्यावरच अवलंबून आहे, त्याच्यावरच आधारित आहे. ही रूपकात्मक कथा आहे. ययातीचं जीवन त्यातून त्यांनी मांडलेलं आहे, पण ते रूपकात्मक पद्धतीने एका बोकडाच्या निमित्ताने मांडलंय. तो म्हणतो ययाती देवयानीला, हे देवयानी, तुला सांगू का, एका वनामध्ये एक बोकुड असतं. हे बोकुड फिरत असतं. त्या वनामध्ये फिरता 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 ददर्श कूपे पतिताम, त्या बोकडाला एक शेळी एका विहिरीमध्ये पडलेली दिसते. आणि मग तो शेळीला वरती काढण्याचा प्रयत्न करतो. तो आपल्या खुरानी, आपल्या शिंगानी तिथं एक असा मार्ग तयार करतो आणि महाकष्टाने स्वकर्म वशगामजाम, आपल्या कष्टपूर्वक त्या शेळीला वरती काढतो. तस्या उद्धरणोपायंबस्थ कामी विचिंतयन, याप्रमाणे व्यधत्त तीर्थमुद्रित्य विषाणाग्रेण रोधसी, याप्रमाणे तो तिला वरती काढतो. आणि वरती काढल्यानंतर दोघं मोठ्या थाटामध्ये संसार करू लागतात. पिबानम श्मशुरम प्रेष्ठम मिढवांस या भको विदाम, याप्रमाणे तो तिच्याबरोबर इतका तल्लीन होतो, इतका रत होतो. परंतु या बोकड्याला समाधान मात्र होत नाही. तिथून आणखी काही बाकीच्या शेळ्या चाललेल्या असतात, तेव्हा बाकीच्या शेळ्यांच्या सुद्धा हा नादी लागतो. रेमे कामग्रहग्रस्त आत्मानम नावबुद्धत तमेव प्रेष्ठतमया रममान जाणण्या, इतर अन्य स्त्रियांच्या बरोबर, अन्य या शेळ्यांच्या बरोबर, बकरीच्या बरोबर हा रममान होतो. हे कळाल्याबरोबर जी पहिली, जिला विहिरीतून काढलेली जी बकरी आहे, शेळी आहे, ती आपल्या मालकाकडे जाते. जशी ही शुक्राचार्याकडे गेली, मालकाकडे जाते आणि मालकाला म्हणते की हा माझ्याकडे लक्ष देत नाहीये, हा इतर शेळ्यांच्या नादी लागलेला आहे, म्हणून तो मालक माझ्यावरती रागवतो. आणि त्याच वेळेला लंबंत वृषणं भूय संददेर्थाय योगवित, आणि मालक शाप देतो की तुझं वृषण गळून पडेल. याप्रमाणे माझं वृषण गळून पडतं, या बोकडाचं वृषण गळून पडतं. कुर्वन निर्विळाकारम नाशक उत्पत्ती संधितुम, पुन्हा तो बोकुड त्या मालकाला शरण जातो आणि मालकाने कृपा केल्यामुळं ते पुन्हा जोडतो. याप्रमाणे हे देखील आपल्याला शास्त्रीय दृष्टिकोनातून विचार करण्यासारखे, की त्या काळामध्ये शस्त्रक्रिया किंवा शस्त्रकर्माची पद्धत कदाचित असली पाहिजे. आणि म्हणूनच तोडलेलं हे पुन्हा जोडण्याचा संदर्भ या ठिकाणी दिलेला आहे. जो वृषण तोडलं ते पुन्हा जोडलं. लंबंत वृषण भूय संददेर्थाय योगवित, आणि याप्रमाणे संबंध वृषण सोपी हे जया कुपलब्धया, त्याप्रमाणे तो तल्लीन होतो. आणि आता न जातो काम कामाना, या ठिकाणी ययाती आपल्या पत्नीला देवयानीला सांगतो, हे देवयानी, हे पहा, न जातो काम कामाना मोको भोगेन शाम्यती. एक महत्त्वाचा सिद्धांत भागवतकारांनी त्यांच्या तोडून सांगितलेला आहे. ययातीला उपरती झाली, रतीतून उपरती झाली. रती म्हणजे भोग, भोगातून वैराग्य निर्माण झालं, भोगातून त्यागभावना निर्माण झाली. हे या कथेचं वैशिष्ट्य आहे. आणि म्हणून भागवतकारांनी हा सिद्धांत या ठिकाणी मांडलाय. न जातो कामः कामाना मुपोभोगेन शाम्यती. तो ययाती म्हणतो, हे देवयानी, काम इच्छा ही माणसाची उपभोगाने कधीच पूर्ण होत नसते. आपल्याला वाटतं उपभोगाने आपली कामशांती होईल, उपभोगाने आपली इच्छा पूर्ण होईल, परंतु जसा जसा आपण उपभोग घेत जावा तशी तशी इच्छा वाढतच जाते. त्याचं उदाहरण त्यांनी दिलंय, हविषा कृष्ण वर्त्मेव भूय एव अभिवर्धते. ज्याप्रमाणे आपण अग्नीमध्ये तूप टाकलं तर अग्नी कमी होत नाही, अग्नीत तूप टाकलं तर अग्नी विझेल का? नाही. अग्नीत तूप टाकलं तर अग्नी वाढेल का? तर तुपामुळे अग्नीचं वर्धनच होईल. कारण स्नेहामुळे अग्नी वाढतच जाईल. तसा स्नेहामुळे किंवा प्रेमामुळं हे प्रेम वाढतच जाईल, भोग वाढतच जाईल, भोगाची शांती कधीच होणार नाही. आणि म्हणून हा महत्त्वाचा सिद्धांत यातून त्यांनी सांगितलेला आहे. आणि यदा न कुर्ते भावम सर्वभूतेष्व मंगलम. आणि म्हणून जर आम्हाला आमचं स्वतःचं मंगल करायचं असेल, आपलं कल्याण करून घ्यायचं असेल, तर आपण त्यागच स्वीकारला पाहिजे. त्यागे नेके अमृतत्व मानुषुः, असं आपल्याला वेदात म्हटलंय, की त्यागानेच आम्हाला अमृतत्व प्राप्त होतं. भोगाने भोगच वाढतो,
त्यागाने मात्र आपल्याला अमृतत्व म्हणजे कायम आपल्या जीवाचं कल्याण होतं. त्याप्रमाणे या दुसऱ्या दुर्मतीभीर जी येतो न जीर येते. हे जीवन व्यर्थ आहे. केवळ कामाने केवळ भोगाने हे जीवन जर आपण काळवंडून टाकलं तर या जीवनात काही अर्थ नाही. ताम तृष्णाम दुःख निवहाम. ही तृष्णा, ही जी तृष्णा आहे ती दुःख निवहाम, ही दुःख निर्माण करणारी आहे. तृष्णेमुळे माणसाला दुःख होतं. तृष्णा ही माणसाला खऱ्या अर्थाने पुन्हा पुन्हा आपण या दृष्टिकोनातून विचार केला तर आज सुद्धा म्हणजे वि स खांडेकरांच्या सारखा लेखक किंवा विभा शिरवाडकरांच्या सारखा लेखक त्यांना कशासाठी खांडेकरांना ययाती कादंबरी लिहावीशी वाटली किंवा विभा शिरवाडकरांना ययाती आणि देवयानी नाटक का लिहावंसं वाटलं. आज खरं म्हणजे हे 5000 वर्षापूर्वी घडलेली घटना आहे. त्याची आज काय अपेक्षा आहे, आज त्याची उपयुक्तता काय, आज त्यांचा कोणता संदर्भ आपल्या लक्षात घेण्यासारखा आहे. तर आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की मानवी स्वभाव हा हजारो वर्षापासून कायमच आहे. मानवी प्रवृत्ती ही माणसाची हजारो वर्षापासून कायमच आहे. यातून आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की ययाती सारख्या कादंबरीमध्ये सुद्धा या खांडेकरांना हेच सांगायचं आहे की माणूस हा सुखाच्या भोगाच्या मागे लागतो, क्षुल्लक सुखाच्या मागे लागतो. त्या ठिकाणी खांडेकरांनी त्या प्रस्तावनेमध्ये लिहिलेलं आहे की माणसाला छोट्या छोट्या अगदी गरम गरम बटाटे वड्याच्या सुद्धा अपेक्षेने माणूस तिकडे धावतो, परंतु यातून काय दुःख होईल याचा विचार करत नाही. त्याला हॉटेलमध्ये तळलेले बटाटे वडे आवडतात, चांगला सुगंध येतो, वास येतो म्हणून तो जातो तिथे, परंतु तिथे गेल्यानंतर कशा प्रकारचे ते तळलेले असतात, तेल कसं असतं त्याला माहीत नसतं आणि यातून त्याला दुःख पदरी पडतं. हे एक साधी भौतिक गोष्ट मी तुम्हाला सांगितली. परंतु या ठिकाणी खांडेकरांनी हे सांगितलंय की अशा छोट्या छोट्या सुखाच्या मागे माणूस धावतो. बटाटे वड्याचं सुख असो, एखाद्या फुलाचा सुगंध असो, एखाद्या स्त्रीचा सहवास असो किंवा एखाद्या नादाचा किंवा एखाद्या संगीताचा आनंद असो, हा सगळा आम्हाला केवळ दुःखामध्ये लोटणार आहे. म्हणून याचं शेवटी पर्यवसान दुःखामध्ये होणार आहे. ठीक आहे, माणसाने सुख भोगावं, परंतु मर्यादित भोगावं हा मुद्दा आहे. अमर्याद भोगू नये. ज्या ठिकाणी ययातीचं चुकलं, कुठं ययातीचं इथंच चुकलं. तो अमर्याद सुखाच्या मागे लागला, अमर्याद भोगाच्या मागे लागला. खांडेकरांनी किंवा शिरवाडकरांनी सुद्धा आम्हाला हेच सांगितलं की अमर्यादाच्या मागे लागू नका. कारण खांडेकर काय किंवा शिरवाडकर काय गांधीवादी विचारसरणीचे प्रचारक होते किंवा प्रभावक होते, त्यामुळं त्यांच्यावरती गांधीवादाचा प्रभाव आहे. महात्मा गांधींनी आम्हाला भोगाचा या ठिकाणी निराश करायला सांगितलं आहे, भोगावर मर्यादा आणायला सांगितली आहे, गरजा कमी करायला सांगितल्यात. गरजा वाढवायची नाही आहे, गरजा वाढवण्यात माणसाचा मोठेपणा नाही, उलट गरजा कमी करण्यात माणसाचा मोठेपणा आहे. तिथेच खऱ्या अर्थानं सुख आहे. ही भारतीय संस्कृतीची खऱ्या अर्थाने संकल्पना आहे आणि भारतीय संस्कृतीचं सारसत्व आपल्याला यामध्ये पाहायला मिळतं. म्हणून या ठिकाणी ते म्हणतात की अमर्याद सुख, अमर्याद भोग याचा आपण त्याग केला पाहिजे. आपल्याला अमर्यादत्व कुठं दिसतं तर हो मुलाचं तारुण्य घेण्यामध्ये बाप इतका निष्ठुर झाला किंवा इतका या भोगाने अंध झाला, असं आपण म्हणू, भोगांध झाला की त्याला मुलाचं सुख सुद्धा मुलाला द्यावंसं वाटलं नाही. त्याचं तारुण्य आपण घेतलं आणि आपलं म्हातारपण त्याला दिलं. इतका जर तो भोगांध झाला तर माणसाने एवढं भोगांध होऊ नये. आपल्या पुरतं त्याने बघावं. आपल्याला मर्यादा कळावी, सुखाची मर्यादा कळावी, भोगाची मर्यादा कळावी. अमर्याद भोग माणसाला दुःखामध्ये लोटतो आणि म्हणून आपल्या मुलाचं तारुण्य घेण्याची सुद्धा ज्याला इच्छा झाली असा भोगांध ययाती आमच्या दृष्टिकोनातून, हा आजच्या दृष्टिकोनातून आपण विचार करण्यासारखा आहे. म्हणजे आज त्याचा जो संदर्भ आपण लक्षात घेतो, समकालीनत्व लक्षात घेतो. आज या कथेची गरज काय? आपण नेहमी म्हणतो की पुराणांची गरज काय? आम्हाला पुराणांची गरज याच्यासाठी आहे की आम्हाला उद्याचं, आम्हाला भविष्य उज्ज्वल करायचं असेल तर यातल्या ऐतिह्य, यातल्या जे इतिहासातल्या कथा आहे, पुराण म्हणजे काहीतरी गप्पा गोष्टी नाही आहेत, पुराण म्हणजे इतिहास आहे, ते ऐतिह्य आहे. ऐतिह्य हा एक प्रमाण आहे. इतिहासामध्ये ज्या घडलेल्या घटना आहेत त्या घडलेल्या घटनामधून आपण काही शिकलं पाहिजे. तेव्हा हे आपल्याला शिकायचं आहे की अतिरिक्त भोग हा शेवटी माणसाला अंध बनवतो आणि म्हणून सनातन माणसाची भोगावृत्ती ही आपण त्यागली पाहिजे आणि त्यागाकडे गेलं पाहिजे. या दृष्टीने ताम तृष्णाम दुःख निवहाम शर्व कामो द्रुतम त्यजेत असं त्यांनी शब्द वापरलाय. या शब्दाकडे आपण लक्ष द्या की ययातीने हा जो शब्द वापरलाय देवयानीशी बोलताना, ताम तृष्णाम दुःख निवहाम, ही दुःख वहन करणारी, दुःखाकडे घेऊन जाणारी ही तृष्णा आहे. आणि शर्म कामो ही आम्हाला खऱ्या अर्थाने
लज्जित करणारी आहे. आमचं काम आम्हाला लज्जित करणार आहे. त्याला वाईट वाटलं की अरे मी एवढा अंध कसा झालो की माझ्या मुलाचं तारुण्य मी घेतलं, माझ्या मुलाच्या सुखाचा विचार केला नाही आणि माझाच विचार मी केला. द्रुतम त्यजेत, माणसाने ताबडतोब त्याचा त्याग केला पाहिजे. आणि या ठिकाणी आणखी एक महत्त्वाचा सिद्धांत आहे. हा सिद्धांत फार मोलाचा आहे. मात्रा स्वस्त्रा दोहित्रावा नाभिविक्ता सनो भवेत बलवान इंद्रियग्रामो विद्वांसमपि कर्षति. हा महत्त्वाचा श्लोक आहे. मात्रा स्वस्ता दुहित्रावा नाभिविक्ता सनो भवेत बलवान इंद्रियग्रामो विद्वांसमपि कर्षति. या ठिकाणी त्यांनी म्हटलंय की मात्रा आई असो, स्वस्त्रा दुहित्रावा कुणी असो, आई असो, बहीण असो, कन्या असो, माणसाने त्यांच्याबरोबर अंतर राखूनच बोलावं, अंतर राखूनच व्यवहार करावा. एका आसनावर बसून व्यवहार करू नये. आई असू द्या, तारुण्य प्राप्त झालं, तो म्हणतो मी काय तरुण आहे आणि आई ही माझी आईच आहे, खरं आहे, परंतु तरीसुद्धा काही अंतर ठेवलं पाहिजे. या ठिकाणी या ययातीने एक महत्त्वाचा सिद्धांत आपल्यासमोर मांडलाय. वास्तविक तो व्यासानेच मांडलाय, पण ययातीच्या तोंडून मांडलाय. व्यास म्हणतात मात्रा स्वस्त्रा दुहित्रावा. आई असू द्या, मुलगी असू द्या, बहीण असू द्या, ना विविक्ता सनो भवेत, एका आसनावर बसू नये. का? बलवान इंद्रियग्रामो विद्वांसमपि कर्षति. बलवान इंद्रियग्रामो, इंद्रियग्राम माणसाचा इंद्रियाची शक्ती, माणसाची भोगाशक्ती ही इतकी भयानक आहे, इतकी विचित्र आहे की कधी माणसाच्या मनात काय विचलता येईल सांगता येत नाही. माणसाचं मन कधी चलित होईल सांगता येत नाही. हा मुद्दाम या ठिकाणी घातलेली मर्यादा आहे. अर्थात याचा अर्थ असा नाही की सगळेच लोक वाईट पद्धतीने वागतात किंवा आपली मर्यादा सोडतात किंवा धर्माचा बाह्यवर्तन करतात किंवा ते या वाईट विकृतीने वागतात, असा त्याचा अर्थ नाही. परंतु मर्यादा घातली आहे, ही लक्ष्मण रेषा घातली आहे. ही लक्ष्मण रेषा आपण ओलांडता कामा नये. आणि यासाठी एक उदाहरण मुद्दाम या ठिकाणी सांगतो की घटना अशी घडली की एकदा जैमिनी नावाचे या व्यासांचे शिष्य होते. व्यासांचे 4 शिष्य प्रसिद्ध आहेत, त्यापैकी जैमिनी एक होते. आणि ते मीमांसा शास्त्राचे उद्गाते. जेव्हा व्यासाने हा श्लोक लिहिला की मात्रा स्वस्त अदोहित्रावा नाभियुक्ता सनो भवेत बलवान इंद्रियग्रामो विद्वांसमपि कर्षति, या वेळेला विद्वांसमपि कर्षति हे ऐकल्याबरोबर जैमिनी म्हणाले, महाराज व्यासांना, आपल्या गुरुला म्हणाले, महाराज तुम्ही हा शब्द चुकीचा वापरला. म्हणजे विद्वांसमपि कर्षति असं लिहू नका. म्हणजे काय लिहा मग? विद्वांस नापि कर्षति असं लिहा. म्हणे की विद्वान माणसं ते कधीही विचलित होणार नाहीत असा त्याचा अर्थ होतो. विद्वांस नापि कर्षति. व्यास म्हणले नाही, माझं लिहिलेलं बरोबर आहे, विद्वांसमपि कर्षति. ते म्हणले नाही महाराज, नाही म्हणले माझं बरोबर आहे. आणि मग बराच वेळ गेला निघून, तो विषय संपला, हे विसरले सुद्धा. त्यानंतर संध्याकाळ झाली आणि मग अचानक पाऊस सुरू झाला. धो 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 पाऊस बरसू लागला. संध्याकाळची वेळ होती, सायंकाळची वेळ. या वेळेला त्या आश्रमामध्ये व्यासांनी एकदम स्त्रीचं रूप धारण केलं आणि त्या आश्रमाच्या भोवती फिरू लागले. अत्यंत सुंदर, ललित आणि मोठे हास्य विनोद करणारी, मोठी अत्यंत नम्र आणि सुकुमार अशा प्रकारची स्त्री पाहिल्याबरोबर तिथे जैमिनी होते. जैमिनीने पाहिलं, अरे कोणती स्त्री आहे? जैमिनी तिच्या जवळ गेली आणि जैमिनी म्हणाले, अहो बाईसाहेब आपण कोण आहात? ती म्हणली, काही नाही, मी वर शोधण्यासाठी आले. वर शोधण्यासाठी आलात? तुम्हाला लग्न करायचं आहे का? हो म्हणले, मला लग्न करायचं आहे. मग तुमची तयारी आहे का? जैमिनी म्हणाले, हो माझी तयारी आहे तुमच्याशी लग्न करायची. तुम्ही माझ्याशी लग्न करू शकाल का? हो म्हणे, करेल, पण माझी एक अट आहे. ती मुलगी म्हणाली. म्हणले, काय अट आहे? काही नाही म्हणले, माझी अट एवढीच आहे की ज्याला मी वरणार आहे त्यांनी घोडं व्हायला पाहिजे आणि त्याच्या पाठीवर मी बसून इथे 3 मी या ठिकाणी चक्रा मारेल. या कारंजाला 3 चक्रा मी मारेल. तेवढे 3 चक्रा होईपर्यंत तुम्हाला घोडं व्हावं लागेल. तो म्हणला, 3च चक्रा ना, जास्त काही नाही. नाही म्हणले, काही नाही. मग हरकत नाही म्हणले, मी घोडं व्हायला तयार आहे. आणि हे जैमिनी घोडं झाले म्हणजे खाली वाकले. त्याच्यावर ही मुलगी बसली आणि तिने या कारंजाच्या भोवती 3 अशा प्रकारच्या प्रदक्षिणा मारल्या. 1 मारली, 2 मारली आणि 3री पूर्ण होता क्षणीच ही मुलगी उतरली आणि चला म्हणे आता आपण लग्न करू. तेवढ्याच व्यासाने आपलं रूप प्रगट केलं. हा म्हणले, गुरु महाराज तुम्ही? हो म्हणले, बरोबर आहे ना, विद्वांसमपि कर्षति. हो म्हणले महाराज, बरोबर आहे तुमचं, विद्वांसमपि कर्षति. एकदम चकित झाले, लज्जित झाले, खजील झाले
आणि व्यासांचं म्हणणं मान्य केलं. त्याप्रमाणे असो. हां, माणसाचं मन कधी बदलत सांगता येत नाही. म्हणून ते म्हणतात मात्रा स्वस्था दुहित राहा ना विविक्ता सनो भवेत. याप्रमाणे माणसाची इच्छा त्यांनी सांगितली. या ययातीने पुढे आपल्या देवयानीला सांगितलं. देवयानी माणसाची ही दुर्गती होते, याप्रमाणे माणसांनी कधीही याच्या नादी लागू नये. आणि तो नंतर मुक्त झाला. याप्रमाणे हा ययाती आणि देवयानी दोघंही मुक्त झाले. नमस्तुभ्यं भगवते वासुदेवाय वेदसे सर्वभूत दिवासाय शांताय बृहते नमः. याप्रमाणे भगवंताला नमस्कार केला आणि ते मुक्त झाले. आता यानंतर पुरूचा वंश जे सांगतील, राजा दुष्यंत आणि भरताची जी कथा सांगतील, तो सगळा भाग उद्या सांगण्यात येईल. हरे नमः. पुंडलिक वरदे हर विठ्ठल सीताकांत स्मरण जय जय राम. पार्वतीपते हर हर महादेव. श्रीमज्जनार्दन गुरुमूर्तये नमः.